हायकोर्ट लिपिक परीक्षेसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम. अभिजित दिपकेंसह विद्यार्थ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. आठवडाभरात फेरपरीक्षा न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारणार. कल्याणसह नांदेडमध्येही न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप. विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. नाशिकमधील खड्ड्यांवरून उबाठा पक्ष आक्रमक. आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आज मोर्चा. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार. मराठी माझी संवाद भाषा कार्यक्रमाचं आयोजन. सिंहगडावर 2 गटात तुफान हाणामारी. 15 ऑगस्टचा व्हिडिओ व्हायरल. पुणे दरवाजा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानं वाद. गोंदियात भरधाव वाहनाच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू. गंगाझरी येथील घटना. धडकेनंतर वाहनासह चालक फरार. मंचर भीमाशंकर मार्गावर कारची 2 रिक्षांना जोरदार धडक. अपघातात 12 जण जखमी. 4घांची प्रकृती चिंताजनक. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. हिंगोलीच्या हट्टा इथे एल्गार परिषदेचं आयोजन. राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा सरकारला इशारा. गोपीनाथ मुंडे सोबत असते तर निवडणूक हारलो नसतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं भाष्य. चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत बुजवणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदार काळ्या यादीत टाकणार. वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर तोफ. हे पाप देश माफ करणार नाही. शहांची सडकून टीका. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवचा गजर. त्र्यंबकेश्वर भीमाशंकर सह वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. परळीतील वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई. श्रावणी सोमवार निमित्त नाथ प्रतिष्ठान मार्फत विद्युत रोषणाई. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पैशांची उधळण. बीडमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात घडला प्रकार. पंतप्रधान मोदींचं प्राणीप्रेम पुन्हा समोर. लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मोरांना भरवलं अन्न. गटार खोदताना सापडलं 98 कोटींचं सोनं. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स जवळची घटना.